चंद्रपुरात एकीकडे भाजप आणि काँग्रेस हे एकमेकांशी रस्सीखेच करत असताना त्यांच्या पक्षांतर्गतही लाथाळ्या सुरू आहेत। त्यातच आता किंगमेकरच्या भूमिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेने देखील महापौर पदावरचा आपलाच दावा हा सोडलेला नाहीये। काँग्रेस श्रेष्ठींनी वडट्टीवार धानोरकर वादामध्ये महापौर पद धानोरकर गटाला दिलं असलं तरी आम्हाला महापौर पद हवंच आहे अशी आग्रही मागणी गिऱ्हेंनी दिली आहे। तर त्यातच प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेसच्या वतीने महापौर पदासाठी 4 उमेदवार दिले। त्यातील 3 उमेदवार किती सहजतेने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात हे महत्त्वाचं आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून। तुषार, खरं तर अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे ते चंद्रपूर महापालिकेवरती कोणाची सत्ता येणार आणि कोणत्या पक्षाचा महापौर बनणार। आज ही निवडणूक पार पडतेय, काय सध्या चित्र आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका ही किती महत्त्वाची आहे? निश्चित जर का आपण बघितलं तर उबाटाची भूमिकाच या संपूर्ण निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे आणि या क्षणापर्यंत तरी उबाटाने आपला स्टँड कायम ठेवलेला आहे की त्याला महापौर पद पाहिजे आहे आणि मनस्वी गिरे यांचा महापौर पदासाठीचा उमेदवारी अर्ज देखील आहे। त्यामुळे त्या दृष्टीनेच उबाटाने आपली भूमिका घेतली आहे। मात्र उबाटाची जी अडचण आहे, कारण की काल भाजपने त्यांच्या उमेदवारासाठी व्हीप काढलेला आहे। महापौर पदाच्या ज्या उमेदवार आहेत संगीता खांडेकर यांच्या नावानिशी प्रत्येका नगरसेवकांसाठी जो व्हीप काढण्यात आलेला आहे, त्यामुळे उबाटाची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती कुठेतरी मर्यादित झालेली आहे या भाजपच्या व्हीपमुळे। कारण की भाजप आता उबाटाला महापौर पदासाठी मदत करणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे उबाटाकडे हाच पर्याय, एक तर काँग्रेसच्या महापौर पदाला समर्थन करायचं किंवा मग भाजपच्या महापौर पदाला समर्थन करायचं। मात्र आता शेवटी काँग्रेस सोबत महाविकास आघाडीमध्ये उबाटा असल्यामुळे त्यांचा असा पर्याय आहे, काही विचार करत आहे की कुठेतरी सुरुवातीचं 2.5 वर्ष तरी महापौर पद द्यावं आणि या भूमिकेवर अजून तरी तिथले जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी आपली भूमिका ठाम असल्याचं सांगितलेलं आहे। मात्र काँग्रेस हे मान्य करायला तयार नाही। त्यामुळे शेवटल्या मुवमेंटला काय होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाकडनं आदित्य ठाकरे यांच्या स्तरावर या संपूर्ण गोष्टीची बोलणी सुरू आहे आणि आदित्य ठाकरेच्या माध्यमातून कुठेतरी उभाटा काँग्रेसच्या बाजूने येऊन जाईल असा काँग्रेसच्या नेत्यांना विश्वास आहे। त्यामुळे सध्या तरी काँग्रेस पूर्ण विश्वासामध्ये आहे की चंद्रपूरमध्ये हा काँग्रेसचाच महापौर बनेल आणि उभाटा त्यांच्या सोबत राहील। अगदी, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट हे जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद तुषार या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।